होळी असल्यामुळे सुट्टीच होती आणि थोडं लेटपर्यंत झोपून उठून मी गेलो टेरेसवर. टेरेसवर गेलो तर काय, तिकडे खूप सारे जण आमच्या बिल्डिंगमधले सगळे धमाल करत होते. कारण होळी म्हटल्यावर मस्त कलर वगैरे लावून सगळे भिजून वगैरे खूप धमाल करत होते. घरी आलो, पुन्हा चिंगीला थोडासा कलर लावला आणि मग पुन्हा टेरेसवरती गेलो. टेरेसवरती नाचून नाचून सगळे धमाल करत होतो आणि मग थोड्या वेळानं प्रत्येकाच्या घरी आयना का बायना करायला सुरुवात केली आणि मग प्रत्येकाच्या घरात जाऊन पैसे वसूल करायची सुरुवात केली. पोरं तर काय ऐकत नव्हती, नुसता राडा चालला होता. प्रत्येकजण एकदम बालडी घेऊन जोशात जोशात ओरडत होता. आणि हा इकडे आमचा छोटा बाबू एक होता, त्याचा तर बड्डेसुद्धा होता होळीच्या दिवशी आणि मग त्याच्याकडून त्याला बड्डेचंसुद्धा आम्ही विश केलं आणि होळीसुद्धा शुभेच्छा दिल्या आणि मग तिकडून पुढच्या दुसऱ्या घरात गेलो. असं करत करत सगळ्यांच्या घरात त्याकडे पुढे नाचत नाचत सगळ्यांकडून पैसे गोळा करत होतो आणि तेवढ्यात माझे मित्र आले, माझे स्कूल फ्रेंड आले माझे इथे आणि मग त्यांनी मला कलर लावला आणि मग कलर लावून मला म्हणाले, चल आता बस झालं, आता आमच्यासोबत चल. आणि मग आम्ही माझ्या इथून निघालो आणि आलो विरार वेस्टला. विरार वेस्टला आलो, तिकडे आम्ही खूप मजा मस्ती करत होतो आणि मजा मस्ती करत करत असताना मित्र म्हणाला, चला आमच्या भाऊजींच्या घरी जाऊया, म्हणजे मित्राच्या भाऊजींच्या घरी. आणि मग आम्ही तिथून रेडी झालो आणि मग गेलो मित्राच्या भाऊजींच्या घरी. तिकडे तर मोठी सोसायटी होती आणि त्या सोसायटीमध्ये खूप सारा DJ वगैरे मस्त अशी धमाल चालली होती. आणि मग काय, आम्ही हे सगळं पाहिलं आणि मग आम्हालासुद्धा मोह आवरेना आणि मग आम्हीसुद्धा तिकडे त्यांच्यामध्ये जाऊन नाचायला सुरुवात केली. मग नाचायचं म्हटलं आणि DJ असला तर मग काय विचारूच नका. आणि मग सगळे खूप सारे जण आम्ही एकत्र येऊन धमाल करत होतो. असं करत करत होळीचा दिवस मस्त असा एन्जॉय केला, खूप सारी धमाल केली आणि मग हळूहळू होळीचा दिवस संपला आणि मग संध्याकाळी घरी आलो आणि जे सोसायटीमध्ये जमलेले पैसे होते त्याची मस्त अशी बिर्याणी मागवली संध्याकाळी आणि आम्ही पोरांनी मिळून खाल्ली. असा हा दिवस होता.